नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न्यूजनामाच्या व्यक्तिविशेष या विशेष मालिकेत आज आपण भेटणार आहोत सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी अग्रेसर असणारे वल्लभ वावरे यांना. खरं तर सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा एक युवक आहे, ज्या युवकाचं काम खूप मोठं आहे लातूर शहरामध्ये. कधी ते लाडक्या बहिणींसाठी तहसीलमध्ये रांगेत असतात, कधी वल्लभ वावरे हे बेवारस जे मृतदेह आहेत त्यांचे अंत्यविधी करताना आम्हाला पाहायला मिळतात. तर आपल्या युवा त्या जी संघटना आहे तुमची त्याच्याद्वारे सामाजिक कामामध्ये आपण दिसता. कशा पद्धतीनं आपण सामाजिक काम करत आहात आणि कशा पद्धतीनं तुम्ही ध्येय ठेवलं आहे? नमस्कार. सर्वप्रथम न्यूजनामाच्या सर्व दर्शकांना नमस्कार करतो. आणि इस्माईलजी, आपला मी आभारी आहे की आपण एका लहानशा सामाजिक कार्यकर्त्याला या आपल्या दर्शकांशी जोडण्याची संधी दिली. गेल्या 15 वर्षापासून मी लातूर शहरामध्ये अगदी विद्यार्थी असण्यापासून सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत आहे. बरोबर. विद्यार्थी दशेपासूनच विविध संघटनेच्या मार्फत असू देत, विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न घेऊन मी अनेकदा रस्त्यावर उतरलेलो आहे, अनेक आंदोलनं केलेली आहेत. एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर आपले जे विद्यापीठ आहे स्वारातीम, ह्या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी विद्यापीठाने 5 विषयांसाठी सुद्धा 650 रुपये आणि एखादा विषय जर त्याचा राहिला तर त्यासाठी सुद्धा 650 रुपये अशी फीस आकारणी व्हायची. पण आम्ही इतर विद्यापीठांचा अभ्यास करून GR उपलब्ध करून विद्यापीठाशी भांडून आंदोलन करून हा GR वापस घ्यायला लावला. ही एक उदाहरण म्हणून एक सांगतोय. सुरुवात होती तुमच्या सुरुवात कामाची. हां. आणि आपली जी युवक संघटना आहे त्याच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना पुरस्कार देता, विशेषतः गणेश उत्सवामध्ये तो कार्यक्रम घेता. त्याच्याविषयी थोडं सांगा. आम्ही आमची एक टीम आहे, त्या टीममध्ये मग एक चर्चा निघाली आणि सहज एक विषय निघाला की गणेश मंडळ स्थापन करू. पण गणेश मंडळ स्थापन करण्याऐवजी त्या अनेक गणेश मंडळ जे स्थापन झालेले आहेत त्यांच्यावरती एक सामाजिक उपक्रम कोण राबवते, कोण काय रक्तदान शिबिर घेते, कोण वृक्षारोपण करते इत्यादी गणेश मंडळाचे जे उपक्रम आहेत त्यांना पुरस्कार देणारं कोणी नव्हतं. आणि ह्या जाणीवेतून आम्ही एक संघर्ष युवा संघटना व स्वर्गीय जनरल अरुण कुमार वैद्य बहुउद्देशीय संस्था या अंतर्गत आम्ही उपक्रम चालू केला. गेली 12 वर्ष झालं आम्ही अवसरवाडी ते नंदी स्टॉप येथे अनेक गणेश मंडळाला तर पुरस्कार देऊन सन्मानित करतो. पण समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना डॉक्टर APJ कलाम राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार या नावाने आपण पुरस्कार देऊन सन्मानित करत आलो आहोत. आपण नेहमी आम्ही पाहतो की जे बेवारस मृतदेह असतात शहरातले त्यांचा अंत्यविधी करताना तुमची संपूर्ण टीम आम्हाला वेळोवेळी पाहायला मिळते. त्याच्याविषयी काय सांगा? ह्याची एक खूप मोठी गोष्ट आहे. त्याला आपल्याला या ठिकाणी वेळ पुरणार नाही, परंतु एक असं घटना घडली की आम्हाला एका हॉटेलमध्ये बिहारचा एक तरुण होता. आपल्याला आठवत असेल की शाहू कॉलेजचं सुहाना हॉटेल होतं आणि सुहाना हॉटेलमध्ये एक बिहारचा तरुण कामाला होता आणि त्याच्या अंगावरती तेल पडलं आणि तो मृत झाला. आणि त्याच्यावर अंत्यविधी करायला ती माणसं त्याची नातेवाईक इथं येऊ शकत नव्हती. आणि जेव्हा आम्ही चर्चा केली की आता हे अंत्यविधी कोण करणार, तर मनपा करेल किंवा अजून कोणी करेल, त्यावेळेस आम्हाला असं करायला आम्हाला असं वाटलं की कुणीतरी पुढं घेऊन असे अनेक लोक असतात जी बेवारस असतात, त्याला कोणी नसतं, अशा लोकांचा अंत्यविधी आपण केला पाहिजे. किती लोकांचा केला आतापर्यंत? एक 900 लोकांचा अंत्यविधी केला आहे आपण. क्या बात आहे. लाडक्या बहिणींसाठी तुमचं खूप मोठं काम आम्हाला दिसलं. तहसीलमध्ये वारंवार तुमची आमच्या त्या काळात भेटी होत होत्या. कशा पद्धतीने काम आहे आणि इतरही कामाबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. इस्माईलजी, कसं आहे, मी स्वतः एक स्वयंसेवक आहे आणि भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. त्या माध्यमातून जेव्हा महायुती सरकारनं ही योजना आणली, त्या योजनेचा लाभ शेवटच्या आमच्या माता भगिनीपर्यंत गेला पाहिजे या उद्देशानं मग त्यांच्या कडे जाणं असेल किंवा त्यांची कागदपत्र गोळा करून त्यांची नोंदणी करणं असेल आणि गरजू महिलांपर्यंत ही योजना गेली पाहिजे या उद्देशानं आपण काम केलं. काय करायचं आहे लातूरच्या सामाजिक जडणघडणीमध्ये? भविष्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? काय तुम्ही निश्चित ध्येय ठेवलं आहे? ध्येय म्हणजे आम्ही काम करत आलो आहेत आणि करत राहणार आहोत. आणि ते असं कुठल्या उद्देशाने आम्ही काम करत नाही आहे. समोर एक मोठी टीम आहे, मार्गदर्शन करणारे अनेक जण आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि इथं मी स्वतः म्हणजे माझ्या वडिलांचा उल्लेख करू इच्छितो की माझ्या वडिलांनी 1993 साली स्वर्गीय जनरल अरुण कुमार वैद्य प्राथमिक शाळा स्थापन केली आणि ती 15 वर्ष नेटानं चालवली. या समाज भावनेतून मी प्रेरित होऊन मी ह्या कामाला लागलेलो आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही नुसते बोलके नाही तर करते सुधारक आहात, हे तुमच्या कामावरनं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. वल्लभ वावरे यांच्यासारखा आदर्श ठेवून समाजातील इतर तरुणांनी पुढे आलं पाहिजे आणि लातूरच्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपलं वलय निर्माण केलं पाहिजे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.